गुड आफ्टरनून. माझं नाव देवशीष पुराणिक आहे आणि ही माझी KTM 390 ॲडव्हेंचर आहे. मी मागच्या एका वर्षात या गाडीवरती 6,500 किलोमीटर केलेत. आता माझी पहिली बाईक होती बजाज पल्सर NS200 आणि ती मी हायवेवरती खूप वापरायचो, ऑफ रोडिंगला अधूनमधून घेऊन गेलो आणि खराब रस्त्यांवरती चालवायला मला खूप मजा यायची. सो तेव्हा मला क्लिअर झालं की पुढची गाडी जी आहे ती मला ॲडव्हेंचर टूरर पाहिजे कुठली तरी. आणि तेव्हा रॉयल एनफील्ड हिमालयन मार्केटमध्ये अवेलेबल होती, ही अजून आली नव्हती तेव्हा. आणि हिमालयन मी जेव्हा चालवली तेव्हा मला खूपच आवडली मोटरसायकल ती. सस्पेन्शन, इंजिन सगळंच खूप चांगलं होतं. जेव्हा 390 ॲडव्हेंचर रिलीज झाली तेव्हा याचं वजन जे कमी आहे ते जाणवतं. इंजिनमध्ये पॉवर जास्त आहे, हाय रेव्हिंग इंजिन आहे खूप. सस्पेन्शन पण खूप चांगलं आहे. कुठल्याही खडबडीत वातावरणावरनं, कुठल्याही घाणेरड्या रस्त्यावरनं जरी गेलो तरी गाडी प्रॉपरली प्लांटेड राहते आणि ॲडजस्टेबल पण आहे सस्पेन्शन. आता जास्त करून मला या बाईकबद्दल सगळंच आवडतं, पण थोड्या इकडे तिकडे गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल मला आता बोलायला आवडेल. आता तुम्हाला जर तुमची गाडी कायम चकचकीत आणि शायनी पाहिजे असेल तर ते ह्या बाईकवरती होणार नाही. हे जे पॅनल्स आहेत ते पॉलीप्रॉपिलिन पॅनल्स आहेत, म्हणजे जर गाडी पडली, त्याला स्क्रॅचेस लागले, रिपेअर करायला लागले, वाकले तर परत शेपमध्ये आणणं इझी पडतं. पण ते खूप इझिली स्टेन होतात, हे डाग आहेत आणि हे काढणं खूप अवघड जातं. मग याच्यात फीचर्स खूप आहेत, इलेक्ट्रॉनिक्स खूप आहेत, सो ते थोडंफार कधी कधी ग्लिच होतं. मला आधी प्रॉब्लेम आला की याचं क्रूज कंट्रोल कधी कधी नीट चालत नाही. ते मी एका सर्व्हिस सेंटरला जाऊन फिक्स करून आलो, पण आता प्रॉब्लेम थोडासा परत येतोय. या इंजिनचं ऑइल कन्झम्पशन रेट पण खूप आहे. मी सर्व्हिसिंग 5,000 किलोमीटर्सला करतो, पण 5,000 किलोमीटर्सला गाडी जेव्हा सर्व्हिस सेंटरला आपण घेऊन जातो तेव्हा त्याचं ऑइल लेवल रेकमेंडेड रेटपेक्षा खूपच खाली जातं. सो मला आता रेकमेंड केलं गेलंय की 2,500 किलोमीटरला ऑइल टॉपअप करणं गरजेचं पडेल. आता मी थोड्याफार गोष्टी बदलल्या आहेत, गाडीत ॲड पण केल्यात. ही गाडी जेव्हा मी विकत घेतली तेव्हा याचं मागचं पॅनल ऑरेंज होतं, ते मला फारसं काही आवडायचं नाही. सो मी ते पॅनल बदलून आता व्हाईट केलंय. सो आता फुल्ली व्हाईट आहे गाडी. इकडे हे व्हाईट एराचे फ्रेम बॅग्स लावलेत, राईट आणि लेफ्ट दोन्हीकडे बॅग्स आहेत आणि छोट्या मोठ्या गोष्टी ठेवायला, छोट्या राईड्सला जायला खूप उपयोगी पडतं. इकडे आता फोन ब्रॅकेट लावलंय ऑटो इंजिनाचं, त्याच्यावरती बोबोचा फोन माउंट पण आहे, त्याला व्हायब्रेशन डॅम्पनर आहे. आणि सगळ्यात युजफुल मी जो चेंज केलाय गाडीत ते म्हणजे फॉग लाईट्स आहेत. हे गोल्ड रनवेजचे ADV4 लाईट्स आहेत. मी या गाडीला 10 पैकी 9 मार्क देईन. खूप आवडते मला, माझ्या पर्पसेससाठी एकदम व्यवस्थित गाडी आहे आणि मला फ्युचरमध्ये खूप ऑफरोडिंग करायचं आहे, खूप जास्त टुरिंग करायचं आहे. आणि 10 on 10 मी नाही दिलं यासाठीच, कारण हे जे किरकोळ इकडे तिकडे थोडेफार प्रॉब्लेम्स आहेत. तर तुम्ही जर ॲडव्हेंचर टुरिंग सेगमेंटमध्ये मोटरसायकल बघताय आणि KTM 390 ॲडव्हेंचर तुमच्या लिस्टवर आहे तर तुम्ही डेफिनेटली या बाईकवरती डिसअपॉइंटेड नसणार आणि तुमचा ओनरशिप एक्सपिरियन्स डेफिनेटली चांगला असेल.